कशा आहेत मित्रांनो, माझं नाव अक्षय धुमाळे आणि पण आज मम्मी बरोबर आपण काहीतरी असंच टाइमपास व्लॉग बनवूया। मम्मी आता आमची बनवते, काय बनवते मम्मी? आता रव्याचा डोसा आहे। ही माझी मम्मी आहे, ज्योती धुमाळे यांचं नाव आहे। तर माझी मम्मी आता रव्याचा डोसा बनवते। आज जेवणाला आमचं हेच आहे, रव्याचा डोसा। तर ऑलरेडी मम्मीने कसलं पीठ, रवा आणि पोहे मिक्स करून त्याचं ते दळण करून पातळ मिश्रण असं बनवलेलं आहे। तर आज संध्याकाळी आता आमच्याकडे रव्याचा डोसा आणि टमाटरची चटणी। तर आता काम चालू आहे। तर माझी मम्मी आता टमाटर, कांदा, लसूण ते कापून ठेवते। पण काहीतरी प्रोसेस असेल ना चटणी बिटणी बनवायची, ते तरी सांग, लोकांना कळू दे की कशी चटणी बनवतेस तू। 4 ते 5 कळी लसणाच्या घ्यायच्या, ते कांदे असे कापून घ्यायचे लांब लांब। आणि आमच्या चटणी खूप खाणार आहेत म्हणून मी टमाटर जरा जास्तच घेतलेले आहे। पहिलं तव्यावर चांगलं कांदा, लसूण, टमाटर चांगलं भाजून घ्यायचं आणि मग त्याची चटणी बनवायची आणि फोडणी द्यायची त्याला। कढीपत्ता, 2 मिरच्या सुक्या आणि राईची फोडणी द्यायची आणि मस्त पैकी अशी झणझणीत चटणी बनवायची डोश्यासंग खायला। आता बघूया, बनवताना पण बघूया। आता सांगितलं प्रोसेस काय काय आहे। तोपर्यंत टमाटर कट होत आहेत, मम्मी टमाटर कट करते। टमाटर कट केल्यानंतर काय प्रोसेस आहे ते आपण नंतर बघूया। आता आम्ही माझ्या भावाला कॉल केलेला आहे कढीपत्ता, अद्रक, लसूण हे सगळं आणायला, पण तो आता नाटक करतोय आणायसाठी। कढीपत्ता आणायचा आहे, लसूण आणायचं आहे, मिरची आणायची आहे आणि अद्रक, कोथिंबीर पण आणायची आहे। आता संपेल। हा, मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि कढीपत्ता। मम्मी बोलले देसी कोथिंबीर आण। मी किती गोरा दिसतोय कॅमेऱ्यामध्ये। हाँ ठीक है, जल्दी जल्दी आ जा, कुछ तो लेके आ जा खाने के लिए। हाँ ठीक है, चल बाय बाय। डोसा भी खाऊंगा। हा ठीक आहे, चालिये। तुम्ही बघू शकता आता तव्यावर कांदा फ्राय होत आहे। कांदा आणि लसूण टाकलेला आहे तव्यामध्ये। तर तो आता थोडासा लालसर होस्तोवर फ्राय करायचा आहे, बरोबर ना? थोडीशी लाईट कमी आहे आमच्या घरात, जास्त पण लाल नाही करायचं बोलते, म्हणजे असं ब्राऊन सारखा एकदम लाल नाही करायचं। आमच्या घरात लाईट थोडी कमी आहे। आम्ही लवकरात लवकर रिंग लाईट घेणार आहे, आम्हाला गिफ्ट भेटणार आहे रिंग लाईट। आमचा भाऊ आम्हाला घेऊन देणार आहे रिंग लाईट, म्हणजे माझा भाऊ आणि एकचा मुलगा। त्यानंतर आम्ही असेच छोटे मोठे असे थोडे थोडे ब्लॉग बनवत जाऊ, बनवणार ना? तर असंच आम्ही थोडे थोडे टाकत जाऊ ब्लॉग वगैरे। एडिटिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, तर तिची सून मला कॅम्प्युटर घेऊन देणार आहे असं म्हणण्यात आलं आहे। आता बघूया देणार ना? सगळं आपल्याला भेटते फ्री मध्ये, तर थोडंसं आपण पण केलं पाहिजे काय ना काहीतरी। मम्मी पण माईक घेणार आहे ना, चांगला वाला मस्त माईक बीक लावून जरा मस्त आपण त्यामध्ये जाता टमाटर जात आहेत। त्याच्यात टमाटर बघा कसा आवाज येतो तव्यावर पडल्यावर फस करू। तर टमाटर पण थोडा हलकासा गिलगिलीत होतो फ्राय करायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा। आता याच्या पुढची प्रोसेस मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा बारीक होईल तेव्हा दाखवतो मी तुम्हाला। आता मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं काम चालू आहे। आपला घरचा मसाला पण टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही। आम्ही गावावरनं 1 चमचा राई टाकला, 1 चमचा जिरं टाकला आणि 2 चमचे घरचा मसाला टाकला। आम्ही गावावरनं बनवून आणतो तो घाटी मसाला, खूप तिखट असतो। पण आता तेच पातळ करायचं चाललंय मिक्सरमध्ये आणि पातळ केल्यानंतर असं काही दिसतं। आता याच्यानंतर काय करणार? त्याच्यानंतर राई, कढीपत्त्याची फोडणी देणार। तर फोडणी देताना आता बघूया तेलामध्ये काय टाकलंय। थोडीशी राई टाकली आहे 1 चमचा आणि 1 चमचा जिरं टाकले। आता कढीपत्ता टाकते आणि ह्या काळ्या मिरच्या टाकते। कढीपत्ता टाकल्यावर बघितलं कसं तेल झालं, तर बघून तर वाटतंय टेस्टी होईल। आवाज पण तुम्ही ऐकताय कडकड 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 तेलाचा। आग लागू शकते तेलामध्ये आणि तेच उलट शिवू नको। आता वास होतोय मिरच्यांचा। गॅस कमी कर। त्याच्यात ते ठेवायचं शिजवायला, थोडंसं म्हणजे थोडंसं गरम करायचं ते मिक्सचर जे आहे ते थोडंसं त्यामध्ये मिसळावं म्हणून। वास मस्त सुटलाय चटणीचा, डोसा आणि चटणी फुल। आमच्या मम्मीला सगळे येतं पण बनवत नाही। पण आता बघूया, आता ब्लॉग मध्ये ती येणार आहे असं तिने निर्णय घेतलेला आहे की मी पण ब्लॉग मध्ये येणार आणि मी पण ब्लॉग बनवणार हळूहळू। असंच आम्ही काहीतरी नवीन नवीन दाखवत जाऊ, आहे की नाही? बोल काहीतरी जरा। हो दाखवत जाऊ, ठीक आहे। आता डोसा बनताना आम्ही थोडंसं व्हिडिओ कॅप्चर करून भेटूया। आता डोसा बनता आता जे डोशाचं काय बनवलंय बॅटल, मम्मी इंग्लिश बोलायला लागली, त्याच्यामध्ये थोडासा इनो टाकायचा आपल्याला। थोडासा नाही, पूर्णच पाकिट। अच्छा, पूर्ण पाकिट इनो टाकायचं आहे, चांगलं हलवून घ्यायचं आहे हे
म्हणजे थोडंसं त्यामध्ये क्रंचीनेस आणि खुसखुशीत व्हावं म्हणून. आता मग हे लगेच बनवायचं आहे, चांगलं लगेच बनवायला घ्यायचं आहे. आता आपला नॉन स्टिकी तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल तव्यावर पासून घेतो. नॉनस्टिक आहे पण थोडंसं हलकंसं तेल लावतात. मग त्यानंतर हे जे पातळ मिश्रण आहे इंग्लिशमध्ये बॅटल, ते आता मम्मी टाकणार आहे. पडलेला आहे, आवाज ऐकताय तुम्ही. आणि मी सुगंध घेतोय, लगेच आलेला आहे सुगंध. असं पसरवून घ्यायचं आहे मस्त. हे वाटत असेल तुम्हाला तांदळाचं बॅटल असेल किंवा तांदळाचं पीठ दळून आम्ही केले, पण नाही. हे कसलं जग आहे, पोहा आणि रवा त्याला मिक्स करून घरीच बनवलंय मम्मीने. आणि आता टाकलेलं आहे. थोडंसं बाजूने तेल सोडायचं, हलकसं येतोय असा वास, असा मस्त. चटणी पण आपली मस्त झाली आहे, मी टेस्ट करून बघितली होती. थोडा ब्राऊन झाला की काढून घ्यायचा. बघूया एक बनवस्तर आपण बघूया. थोडा बघा जरा तुम्ही पण. पहिला त्याला छोटा झालाय, पहिलावाला छोटा झालाय. नंतर मग हळूहळू जेव्हा हात बसायला लागेल तेव्हा मोठा मोठा बनवूया. पण आता मला वाटत नाही पलटी होणार आहे. होईल पलटी करायच्या टायमाला टाकदुक कॅमेऱ्यामध्ये पलटी होतंय की नाही तिला टेन्शन आलंय. झालेलं आहे वाटतं. झाले पण थोडस जळल्यासारखं का वाटतंय. पहिला आहे ना. हा ठीक आहे, बघूया आता हळूहळू होईल. ठीक आहे, अशा प्रकारे आम्ही हे डोसा आणि टमाटरची चटणी खाणार आहोत. हो, तर आमचा पहिला जो होता तो थोडासा बिघडला होता, स्टेप वगैरे बिघडला होता, थोडासा हलकासा कच्चा राहिला होता. पण आताचा जो आहे तो परफेक्ट मोठा आणि त्याला उलटायला पण आम्हाला आलं, म्हणजे पलटी करायला पण आम्हाला आलेलं आहे. तर आम्ही पलटी पण केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.